नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता नागराजचा फोन आलेला असतो. तेव्हा प्रिया बाजूला येऊन फोनवरती बोलत असते. तेव्हा नागराज म्हणत असतो, प्रिया माझं साक्षी बरोबर बोलणं झालं. साक्षीला महिप्तबद्दल काहीच माहिती नाहीये. महिप्तने तिला कॉल सुद्धा केलेला नाहीये आणि मेसेज सुद्धा. तेव्हा इथे महिप्त तुळजापूरमध्ये आहे ही गोष्ट साक्षीला अजिबात माहीत नाही. तिच्या जवळ बोलणं झालेलं आहे, त्यामुळे ती आपल्याला महिप्त बद्दल काही माहिती देईल असं मला वाटत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया म्हणत असते की कसं आहे ना नागराज काका, तुमची साक्षी आहे ना, जिथे विचार करते ना ते काम करून मी मोकळी झालेली असते. आणि मला माहिती आहे महिप्त कुठे आहे ते. मी त्याच्या बरोबर शोध लावलाय. तेव्हा नागराज म्हणतो, काय महिप्तचा पत्ता सापडला तुला? अगं मग त्याला अडवायचं ना. तेव्हा प्रिया म्हणते, एक मिनिट, अडवायचं का? अडवायचं महिप्त मला काही रस्त्यात सापडला नव्हता, तेव्हा त्याला मी अडवायला हवं होतं. महिप्त इथे तुळजापूरमध्ये आहे ही माहिती मला समजलेली आहे. तुळजापूरमध्ये ते सुद्धा कुठे तुम्हाला माहिती आहे का? नागेश्वर घोरपडे यांच्या घरामध्येत. याने महिप्त शिखरेला लपून ठेवलेला आहे आणि ही बातमी मी शोधून काढले. तेव्हा इथे नागराज म्हणत असतो, काय नागेश्वर घोरपडेच्या घरामध्ये? अगं मग तुझ्याकडे चांगली संधी आहे ना त्याला संपवायला. तेव्हा प्रिया म्हणते, नाही, अजिबात नाही. तुम्हाला काय वाटलं त्या महिप्तच्या समोर मी काय एकटी जाणार आहे का? आणि तुम्ही काय फक्त लांब उभं राहू सगळा तमाशा बघायचा? तुम्हाला जर तुमची मान वाचवायची असेल तर तुम्हाला लगेचच्या लगेच तुळजापूरमध्ये याव लागेल. महिप्त शिखरेला पकडायला, माझी मदत करायला. जे काही करायचं ते आपण दोघे जण मिळून करायचं. नाहीतर माहिती आहे ना काय होईल जर महिप्त शिखरेला पोलिसांनी पकडलं ना, तर 22 वर्षांपूर्वी झालेल्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला अरेस्ट होईल. कारण तो अपघात तुम्ही घडून आणला होता हे विसरू नका. तेव्हा तुमची मान जर तुम्हाला वाचवायची असेल तर तुळजापूरमध्ये लवकरात लवकर या, नाहीतर महिप्त हातातून निसटून जाईल. हे चालेल तुम्हाला? तेव्हा नागराज म्हणतो, नाही नाही चालणार मला, मी आता थोड्या वेळातच पोहोचतोय असं नागराज म्हणतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पोतराज आलेला असतो. तो आपल्या अंगावरती जोरजोरात फटके मारत असतो. तेव्हा सायली बघायला येते की तो माणूस आहे तरी कोण. तेव्हा तिचं लक्ष जातं तर तो बाबू ड्रायव्हर असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, जेव्हा सायली त्या पोतराजकडे बघत असते आणि ती म्हणते बाबू, तेव्हा सायलीच लक्ष आता पोतराजकडे असतं आणि त्याच लक्ष सायलीकडे. तेव्हा सायलीला आठवतं, तीच इथे बाबू ड्रायव्हरला चक्कर आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेली असते. त्याच्यावरती उपचार करायला सांगितलेले असतात. आणि जेव्हा इथे बाबू ड्रायव्हरने रविराज काकांना भेटायला बोलावलेलं असतं, तेव्हा सायलीनेच तो निरोप रविराज काकांना दिलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, रविराज काकांना बाबू ड्रायव्हरकडून खूपच महत्वाची बातमी हवी असते. पण प्रेक्षकांनो, ती माहिती देण्याच्या आधीच बाबू ड्रायव्हर हा मेलेला असतो. पण प्रेक्षकांनो, इथे आता बाबू ड्रायव्हर जेव्हा सायलीला बघतो तिथून पळ काढतो. सायली त्याला अडवण्यासाठी त्याच्या मागे मागे धावत जाते. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे अर्जुन आता सायलीला शोधत बाहेर आलेला असतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, प्रियाला नागराजचा फोन आलेला असतो. तेव्हा ती सुद्धा आता तिथून सटकते आणि बाजूला जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया फोनवरती बोलत असते. ती म्हणत असते, हॅलो, हा बोला, का फोन केलात? तेव्हा नागराज म्हणत असतो, अग मी इथे आलोय, बाहेर ये ना. तेव्हा प्रिया म्हणते, काय तुम्ही आला सुद्धा? वाह वाह. तेव्हा इथे नागराज आता टोपी बाजूला करतो, चष्मा काढतो आणि प्रियाला खुणवतो की इकडे ये म्हणून. तेव्हा इथे नागराज लगेचच महिप्तला पकडण्यासाठी तुळजापूर गाठतो. तेव्हा प्रिया म्हणते, अरे वाह, थोडा सुद्धा वेळ लावला नाहीत. स्वतःची मान वाचवण्यासाठी लगेचच निघून आलात. अगदी तडक. तुम्हाला माहिती आहे का तो इथेच आहे? महिप्त शिखरेला इथेच लपून ठेवल्या नागेश्वर घोरपडेने. तेव्हा आपण एक काम करूया, ते बघा तिथे आहे आउटहाऊस, आपण तिथे जाऊया. तेव्हा इथे नागराज म्हणत असतो, चल चल, आपण दोघे सोबत जाऊ.
प्रिया म्हणते सोबत कशाला, दोघे जण सोबत गेलो तर संशय येईल ना, आधी मी जाते मग तुम्ही माझ्या मागोमाग या. तेव्हा नागराज म्हणतो बर ठीक आहे, आधी तू जा चल. तेव्हा प्रिया आधी आलेली असते. त्यानंतर नागराज मागोमाग येतो. तेव्हा नागराज म्हणतो अग महिप्त इथे कसा लपला असेल या रूमला, तर लॉक केले ना. तेव्हा प्रिया म्हणते या रूमला लॉक करून ठेवले नागेश्वर घोरपडेने, जेणेकरून कुणाला संशय येऊ नये आणि कुणी हा दरवाजा उघडू नये यासाठी हे सगळं प्लॅनिंग करण्यात आलंय. पण इथेच लपून ठेवल्या त्या महिप शिखरेला. तेव्हा प्रेक्षकांनो, नागराज म्हणत असतो की ठीक आहे, मी एक काम करतो, आता हा दरवाजा आपल्याला तोडावा लागेल, हे लॉक तोडावं लागेल. प्रिया म्हणते 1 मिनिट थांबा, मी लगेच आले. आणि ती जाऊन आता दगड घेऊन येते. त्याने म्हणते हे घ्या, हा दगड घ्या आणि हा लॉक तोडून टाका बरं. तेव्हा इथे नागराज आता जोरात त्या टाळ्यावरती फटका मारतो. तेव्हा प्रिया म्हणते अहो काय करताय, काय इतक्या जोरात काय मारताय, जर कोणी ऐकलं तर संशय येईल ना. आणि तुम्हाला माहिती आहे का, जर त्या महिप्तला कळलं ना आतमध्ये, तर तो सावध होईल आणि पळून जाईल. तुमच्याकडे रुमाल असेल ना, रुमाल घा आणि त्याच्यामध्ये दगड टाका, म्हणजे जास्त आवाज होणार नाही. तेव्हा इथे नागराज आता रुमाल घेतो, त्यानंतरला त्याच्यामध्ये दगड घेतो आणि मग तो लॉक तोडतो. तेव्हा दोघेही आता आतमध्ये आलेले असतात. प्रिया म्हणते कुठे गेला महिप्तला, तर इथेच लपून ठेवलं होतं ना, मी बघितलं होतं. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, तिथे आता महिप्तने एंट्री घेतलेली असते. महिप्त येतो आणि त्या प्रियाची मानस दाबतो आणि म्हणत असतो की मला वाटलंच होतं की ही बबली इथे गुटरुगू करायला येणार आणि हा डराव करायला इथे बेडूक सुद्धा येणार. तुम्ही दोघेजण इथे मला पकडायला आलेत का, मला मारायला आलात तुम्ही इथे. तेव्हा इथे नागराज म्हणत असतो महिप्त असं नाहीये, अरे आम्ही तुला इथे शोधायला आलोय, तुला प्रोटेक्ट करायला आलोय. महिप्त म्हणतो नागराज शेठ, मी काय तुम्हाला मूर्ख वाटलो का, इथे तुम्ही मला प्रोटेक्ट करायला आलेत की मारायला, हे न कळले इतपत मी मूर्ख नाहीये. नागराज शेठ, तुम्हाला जर मला वाचवायचंच होतं तर त्या जंगलामध्ये का नाही आलात तुम्ही माझी मदत करायला, का तिथून निघून गेलात. तेव्हा इथे नागराज म्हणत असतो महिपात, मी आलो होतो तिथे तुला वाचवायला, अरे पण त्या खड्ड्यात मी पडलो, माझा पाय मुरगळला आणि मला त्या अर्जुनने बघितलं अस्त्रे, म्हणून मी तिथे त्या खड्ड्यातच लपून बसलो होतो, मी खरंच तिथे आलो होतो. तेव्हा प्रिया म्हणते आणि हे बघा अण्णा काका, तुम्हाला तर माहितीच आहे की आपण तर तिघे जण एक टीम आहोत ना, आपण एकमेकांना मदत करतोय. तेव्हा महिप्त म्हणतो काय म्हणालीस तू, आपण एक टीम आहोत. अगं तू कधीच कुणाची टीम होऊ शकत नाही, तू फक्त स्वतःची होऊ शकतेस. आणि आता सुद्धा तुम्ही दोघेजण ना इथे माझा काटा काढायला आलात, ही गोष्ट मला कळणार नाही असं वाटलं हाला, मला माहितीच होतं तुम्ही असंच काहीतरी घडून आणणार. तेव्हा प्रेक्षकांनो, महिप्त म्हणत असतो की आता मी तुम्हाला सोडणार नाहीये. अग प्रिया बबली, तू तुझ्या आई वडिलांची झाली नाहीस, तू माझी काय होणार आहेस, मला माहिती आहे. आताच्या आता तुमच्या दोघांच्या इथे गेम करून टाकतो, थांबा. तेव्हा इथे नागराज महिपचा हात पकडतो आणि त्याच्या हातातून बंदूक हिसकावून घेत असतो. पण इथे महिप्त आता भिंतीवरती गोळी मारतो आणि सरळ तिथून पळ काढतो. तेव्हा इथे प्रिया आणि नागराज दोघेही जण पिस्तलला खूपच जास्त घाबरलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सायली म्हणत असते की मी बाबू ड्रायव्हरला इथेच कुठेतरी बघितलं, कुठे गेला तो, आणि ती आता आजूबाजूला शोधत असते. तेवढ्यातच तिथे अर्जुन येतो आणि म्हणतो बायको, अग तू इथे काय करतेस, कुठे चाललीस तू. तेव्हा सायली म्हणते अहो मी इथे आहे ना, बाबूला बघितलं. तेव्हा अर्जुन म्हणतो बाबू, कोण बाबू. तेव्हा सायली म्हणते अहो बाबू ड्रायव्हरला बघितलं मी इथे, तो पोतराजच्या इथे वेशत होता, कुठल्या तरी तंद्रीत स्वतःच्या अंगावरती फटके मारून घेत होता. त्याने मला बघितलं, एक क्षण बघत उभा राहिला आणि लगेच गायब झाला. हो, मला बघून तो पळाला. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुला माहिती आहे साहिली, 22 वर्षांपूर्वी
सिनियरच्या गाडीचा जो अपघात झाला होता त्यातला एकमेव साक्षीदार म्हणजे बाबू ड्रायव्हर आहे, तेव्हा तो आपल्याला भेटलाय ही खूप मोठी गोष्ट आहे. चल आपण आत्ताच्या आता जाऊ आणि बाबू ड्रायव्हरला शोधू, असं आता अर्जुन म्हणतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्जुन साहिली गेलेले असतात बाबू ड्रायव्हरला शोधायला. तर इथे महिप्त आता निघालेला असतो. महिप्त म्हणतो, मला इथून सटकायला हवं. माझ्या माणसांना सांगतो की मी समोरच्या बाजूने नाही तर मागच्या बाजूने येतोय, गाडी मागच्या बाजूला लावा. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता महिप्त पळालेला असतो. नागराज आणि प्रिया हे दोघेजण आता महिप्तला शोधण्यासाठी त्या ठिकाणी आलेले असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रिया म्हणत असते की कुठे हा महिप्त गेला काय माहिती, हे सगळं तुमच्यामुळे झाले, तुम्हाला पकडता नाही आलं का त्या महिप्तला. तेव्हा इथे नागराज म्हणत असतो, त्याच्या हातामध्ये पिस्तूल होती, ती तू बघितली नाहीस का, कसं काय पकडणार होतो मी त्याला. आणि एवढीच जर तू हिंमतवाली आहेस ना, तुझ्यामध्ये हिंमत आहे ना, मग तू का नाही पकडलंस त्या महिप्तला. तेव्हा प्रिया म्हणत असते, अच्छा म्हणजे तुम्ही पकडू शकला नाही, त्याचं काही नाही, पण मी त्याला पकडायला हवं होतं बघा, त्याने माझी कशी मान पकडली होती ही बघितली नाहीत का तुम्ही. तेव्हा नागराज म्हणतो, बरं ठीक आहे, तुझं तोंड चालवणं बंद कर आणि लवकर चल, आपल्याला त्या महिप्तला पकडायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्जुन सायली दोघेजण शोधाशोध करत आलेले असतात. तेवढ्यातच सायलीचा पाय सटकतो आणि सायली पडणार. तेवढ्यातच अर्जुनने तिला सावरलेलं असतं आणि तो म्हणतो की बायको, अग हळू पडशील ना तू. तेव्हा इथे सायली अर्जुन दोघेजण पुन्हा आता बाबू ड्रायव्हरला शोधायला सुरुवात करतात. तेव्हा सायलीला आठवत असतं बाबू ड्रायव्हर, हाला सुद्धा आठवत असतं की कशा पद्धतीने सायलीने त्याला बघितलं होतं आणि ओळखलं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो सायली म्हणते, मला वाटतं बाबू ड्रायव्हर या बाजूला गेला असेल का. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे, आपण तिकडे जाऊन बघूया आता. सायली अर्जुन त्या बाजूला गेलेले असतात. महिपात समोरून निघून जातो. महिप्त तिथून गेल्यानंतर तिथून आता बाबू ड्रायव्हर सडकलेला असतो आणि बाबू ड्रायव्हर तिथून गेल्यानंतर तिथून पुन्हा आता अर्जुन सायली सुद्धा आलेले असतात. आणि मग नागराज आणि प्रिया हे दोघे जण विरुद्ध बाजूने गेलेले असतात. तेव्हा इथे महिप्त घराच्या आडुशाला लपून बसलेला असतो, कारण समोरून जात असताना अर्जुन सायली दोघेजण तिथेच उभे असतात. आणि अर्जुन सायलीने मला बघू नये, महिप्तला बघू नये म्हणून तो लपून बसतो आणि आपल्या माणसांना फोन करून सांगतो, हे बघा मी मागच्या बाजूला पोहोचलोय, गाडी तयार ठेवा, मी लगेचच गाडीमध्ये बसतोय. तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन सायली म्हणत असतात की बाबू ड्रायव्हर इथेच कुठेतरी असेल, कारण त्या पोतराजच्या भूमिकेत तो असताना त्याच्या हातामध्ये जो चाबूक असतो किंवा त्याचे कपडे असतात, त्या कपड्याचा एक दोर तिथे पडलेला असतो. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की ते बघा नागराज काका, तो बघा तिकडे आहे महिप्त. तेव्हा इथे बाबू ड्रायव्हरचा पाय दगडावरून घसरतो, तो खाली पडलेला असतो. तेव्हा त्याच्या इथे कमरेला मार लागलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो बाबू ड्रायव्हर आता विरीच्या बाजूला लपून बसतो. तेवढा तिथे अर्जुन सायली येतात आणि तिथे सायलीला एक चाबूक सापडतो. ती म्हणते, हा बघा चाबूक तर आपल्याला सापडलाय, म्हणजे बाबू इथेच कुठेतरी असेल. तेव्हा इथे सायलीला बाबू ड्रायव्हर सुद्धा सापडलेला असतो. इथे आता प्रिया म्हणते की नागराज काका, महिप्त मिळाल्यानंतर काय करायचं तुम्हाला माहिती आहे ना, आपल्याला प्लॅनिंग नुसारच सगळं करायचं आहे. नागराज म्हणतो, मला माहिती आहे आपल्याला काय करायचं आहे ते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता बाबू ड्रायव्हर सायलीला बघून पळत असताना सायली तो चाबूक घेते आणि त्याच्या पायाला अट्टा मारून त्याला खाली पाडते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता बाबू ड्रायव्हरच्या पायाला मार लागलेला असतो. तेव्हा इथे आता महिप्त शिकरे जात असताना प्रिया तिथे येते आणि ती म्हणते, काय अण्णा सर कुठे जाताय तुम्ही. तेव्हा इथे महिप्त म्हणतो, काय चुचुंदरे, तुझी एवढी हिंमत की तू इथपर्यंत माझा पाठलाग करत आलीस. तेव्हा प्रिया म्हणते, हो तर तुमच्या पाठलाग तर करायलाच हवा ना. काय हो अण्णासाहेब, तुमची काळजी आम्हाला आम्ही नाही
तुमची मदत करणार तर कोण करणार सांगा बरं, आणि आमचं राज, एवढं मोठं राज तुमच्याकडे तर आहे ना. तेव्हा महिप्त म्हणतोय, चुंदरे, आताच्या आता गळा दाबून तुला मारून टाकेना. आणि तेव्हा इथे महिप्त प्रियाचा गळा दाबत असताना आता नागराज मागून येतो आणि जोरदार इथे महिप्तच्या डोक्यामध्ये फटका मारतो. जोरदार फटका मार करतो. तो पूर्णपणे आता बेशुद्ध व्हायला आलेला असतो. तेव्हा नागराज महिप्तला पकडतो आणि तिथून आता बाजूला घेऊन जातो. महिप्तच्या माणसांना इथे आता कळत सुद्धा नाही की नागराजने महिप्तला मारला आहे. ते तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्जुन म्हणत असतो की बाबू, कुठे जात होतास तू? 22 वर्षांपूर्वी रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा अपघात तूच घडून आणला होतास ना. तुझ्या टेम्पोने त्यांच्या गाडीला धडक दिली होतीस ना. तेव्हा बाबू ड्राववर म्हणत असतो, नाही, मी असं काहीही केलेलं नाहीये. अर्जुन म्हणतो, खोट बोलू नकोस बाबू, आम्ही तुला ओळखले. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्जुन त्याला फाईट मारत असतो. तेव्हा सायली म्हणते, नाही अर्जुन सर, नको आता त्याच्यावरती तुम्ही हात उगारू नका. तेव्हा सायली म्हणते, हे बघ बाबू, आम्हाला कळले तू तोच बाबू ड्रायव्हर आहेस आणि म्हणून आम्ही तुला इथे आता शोधत शोधत आलोय. हे बघ, 22 वर्षांपूर्वी घडलेल्या अपघातामध्ये तूच होतास हे आम्हाला माहीत आहे. पण आता तुझ्याबरोबर अजून कोण कोण सामील होतं हे सगळं तुला महिप्तने करायला सांगितलं होतं ना. हे पण आम्हाला माहिती आहे. पण तू तर पनवेलमध्ये असताना मेला होतास. आम्हाला कळलं होतं की तू वारलास म्हणून. मग तू जिवंत कसा काय आणि तू तुळजापूरमध्ये काय करतोयस? तेव्हा इथे आता लगेच बाबू ड्रायव्हर सत्य सांगायला सुरुवात करतो. तो म्हणतो, बरोबर बोलताय तुम्ही, रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा अपघात मीच घडून आणला होता. महिप्त शिकरेने मला सुपारी दिली होती आणि मी मेल्याच नाटकच केलं होतं. पनवेलमध्ये असताना महिप्त तिथे आला होता. त्याने मला धमकी दिली होती की तू मेल्याच नाटक करायचं आणि त्यानंतर तो मला मारायला सुद्धा येणार होता. म्हणूनच मी महिप्तला घाबरलो आणि सरळ तिथून पळ काढला. मी तिथून निघून गेलो आणि तुळजापूरमध्ये येऊन मी लपून बसलो. मी माझी पाप धुण्याचा प्रयत्न केला. इथे आल्यापासून मी देवी आईच्या सेवेमध्ये लागलेलो आहे आणि मी माझी पाप धुण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा अर्जुन म्हणतो की अशी पाप धुतली नाही जात. तुला कळतं का बाबू, अशी पाप नाही धुतली जात. रे, तुला जेनुनली तुझं पाप कमी करायचं असेल ना, तर तुला काही लोकांची मदत करावी लागेल. आणि आता देवाने ती संधी तुला दिली आहे. तेव्हा तू एक काम करायचं, आमच्या बरोबर येऊन आता पोलीस स्टेशनला तुझं स्टेटमेंट द्यायचं की हे सगळं तू महिप्तच्या सांगण्यावरूनच केलं होच. तेव्हा इथे बाबू ड्रायव्हर म्हणतो की अर्जुन साहेब, पोलिसांच्या ताब्यात मला देऊ नका. मला शिक्षेची भीती नाही वाटत हो. शिक्षा मी भोगेन, पण मला त्या महिप शिखरेची भीती वाटते. त्याला जर कळलं मी जिवंत आहे आणि तुळजापूरमध्ये आहे तर तो मला शोधून काढेल आणि तो मला मारेल. तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन म्हणतो, तू काळजी करू नको, मी आहे ना तुझ्याबरोबर. तुला कोणी काही करू शकणार नाहीये. मी तुला प्रोटेक्ट करेल, पण तुला सुद्धा आमची मदत करावी लागेल. तुला आमच्या बरोबर येऊन महिप्तच्या विरोधामध्ये साक्ष द्यावी लागेल. आमची मदत करावी लागेल. बोल, आहेस का तयार आमची मदत करायला? तेव्हा इथे आता लगेचच बाबू ड्रायव्हर म्हणतो, हो आहे, मी तुमची मदत करायला तयार आहे. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये अर्जुन म्हणत असतो की बाबू, महिपा शिकरेने तुला रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा अपघात घडून आणण्यासाठी सुपारी दिली होती का? तेव्हा इथे लगेचच बाबू ड्रायव्हर म्हणतो, हो, मला सुपारी दिली होती. पण अजून एक महत्वाची गोष्ट, हे महिप शिखरेच एकट्याच काम नाहीये. रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा अपघात घडून आणण्यासाठी महिप शिखरेला सुद्धा एका व्यक्तीने सुपारी दिली होती. हे काम फक्त महिप्त शिखरेच नसून त्याच्याबरोबर अजून एक व्यक्ती सामील होती. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, कोण होती ती व्यक्ती? तू बघू शकतोस का त्या व्यक्तीला? आणि 22 वर्षांपूर्वी भेटलेल्या व्यक्तीला तो आता कसा काय ओळखू शकतोस? जर त्या व्यक्तीचे चित्र वगैरे काढलं तर तू त्या व्यक्तीला ओळखू शकशील. इथे अर्जुन आता तिथे बाबू ड्रायव्हरला विचारतो
तेव्हा इथे बाबू ड्रायव्ह म्हणत असतो, हो नक्कीच रविराज किल्लेदार यांच्या इथे अपघाताच्या मागे महिपच्या एकट्याचा हात नसून त्यांच्याबरोबर अजून एका कारस्थानी व्यक्तीचा हात आहे. या गोष्टीचा खुलासा आता खूपच छान पद्धतीने बाबू ड्रायव्हने अर्जुन आणि सायली यांच्या समोर केलेला असतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.